आहेत की नाही तीन रंगाचे तीन कलर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तिरंग्याचे तीन कलर निसर्गात दैनंदिन जीवनात सगळीकडे हे तीन कलर आहेत रोजच्या याच्यामध्ये वापरामध्ये. आणि हा अशोक चक्र रुद्रांशला काढून दे म्हणतात, रुद्रांशने काढलं बघा. आणि ब्लू कलरची स्केच पेन नव्हती म्हणून पेनीनेच काढलं. मिरच्या, कढीपत्ता आहे, कांदा आहे आणि ऑरेंज कलरचा आपला टमाटर आहे. झाला तीन रंगा झेंडा, आपला तिरंगी झेंडा. आणि याच्यामध्ये हे ठेवलं तर झालं आपला झेंडाच आहे की नाही अशोक चक्र. रुद्रांशला दाखवली, म्हटलं हे तिन्ही रंग आपल्या जीवनामध्ये असतात इम्पॉर्टंट. आज आहे 15 ऑगस्ट. सगळे लवकर लवकर गेले आणि माझी लवकर देवपूजा पण झाली. आणि आमच्याकडे ना इतका पाऊस येतो आहे. मस्त फुलं वगैरे मिळाले होते काल, तर फुलं वगैरे वाहिली आणि कामं तर सगळी झाली. आणि मी दार लावून ठेवलं, आता दारच लावून ठेवते. आणि पाऊस बाहेर येतो ना इतका, त्याच्यामुळे असा अंधार अंधार वाटतो. पण आता मला इकडची कामं आहेत त्याच्यामुळे. पोपटीच्या आडण मी नाही खाऊ, चटणी आहे रात्रीची, मी चटणी खाईन. गेल्या बाजाराची पोपट होय म्हणून हे तर दाणे काढे झाले, तर चमडी काढतो याची. चमडी काढतो, नाही काढलं तरी काही नाही, अंदर काढे दाणे आहेत पण टाइमपास म्हणून थोडंसे काढतो. टाइमपास. तिथे ती मस्त लटकवले आहेत काकाजीच्या दुकानाच्या समोर. केव्हा लटकवला का? आजच पाहिलं मी पण. ही आहे पोपट आणि मी पोपटाची भाजी करणार आहे. तुम्हाला काय वाटते का पोपट म्हणजे मिठू का? नाही, तर हा आहे पोपट. पोपट म्हणजे भाजीचा प्रकार आहे. पोपट आमच्याकडे पोपट म्हणतात तिला. पोपटीचे दाणे, पोपटीची भाजी, पोपटीचा उसळ, पोपटीचं आडण असे काय काय बनवतात. मला नाही आवडत हा पोपटीचा प्रकार, रुद्राष्ट्र पप्पांना आवडते म्हणून मी हिरवे पोपटीचे दाणे म्हणजे शेंगा आणत असते, दाणे काढायचे आणि आडण बनवायचे किंवा रश्याची भाजी करायची. आणि वाढलेले असतात त्याची घुगऱ्या बनवतात, म्हणजे उसळ बनवतात आमच्या भागामध्ये. तर ही आहे पोपट. काही ठिकाणी पावटा वगैरे म्हणतात, म्हणजे मुंबई साईडला तर पावटा म्हणतात. मी पण मुंबईला राहिलेली आहे तर मला माहिती आहे. हे बनवली आहे मी पोपटीचा आडण. झालं तयार, पण चांगलं उकडू द्यायचं. आणि इकडे ठेवली मक्का बॉईल करायला, रुद्रांशचा फेवरेट, तो खेळतो आहे. भांड्यांचा पसारा आहे जो की आता घासणार आहे. अजिबात काम करायची इच्छा होत नाही, कधी कधी होते ना असं, इच्छा होत नाही त्याच पद्धतीनं. पण झाली आता भाजी वगैरे, तर भांडे घासून घेते. आज सकाळपासूनच लाईट गेली, म्हणजे जवळपास 9 वाजतापासून. आज होता रविवार म्हटलं तर आपल्या सगळी कामं आरामातच चालतात नाही का. तर म्हटलं सकाळपासून पाऊसही येतो, लाईटही गेली, आरामातच चालतील. बरं झालं की आम्ही हीटर लावतो आणि हीटरवर पाणी गरम करतो, त्याच्यामुळे लवकर आंघोळ झाली. नाही तर मग काय आता 3 वाजता वगैरे येणार आहे म्हणाले रुद्रांशचे पप्पा लाईट. आणि अशा अंधारामध्येच सगळं स्वयंपाक पाणी घरातली कामं जे काही होती ती करून घेतली. आणि घरामध्ये अंधार वाटतो म्हणून हे सगळे पडदे मी उचलून ठेवले. भांडे होते घासायचे, भांडे घासून घेतले. किती अंधार दिसतो नाही का, लाईट असेल तर बरं वाटते. आणि वरून म्हणजे बाहेर पाऊस येतो ना, त्याच्यामुळे असा अंधार दाटलेला आहे, काळोख आहे, त्याच्यामुळे घरामध्ये अंधार वाटते. नाहीतर एवढा अंधार नाही दिसत. तर असू द्या, होते कधी कधी. लाईटचं पण काम असते बराच, लाईनमॅन लोकांनाच माहीत. आता माझ्या घरचा माणूस आहे ना, तो पण सैनिकापेक्षा काही कमी नाही आहे लाईटीचं काम. म्हणजे एक सैनिक जसा देशाच्या सीमेवर लढतो ना, तसंच हा सुद्धा याच्यामध्ये. तर जरा पण उचनीच झाली तर काही खरं नसते बाबा, एवढी रिस्की काम आहे लाईटचं. आज सकाळपासून पाऊस चालू आहे, तसं तर कालपासूनच पाऊस चालू आहे, 15 ऑगस्टच्या दिवसापासूनच. आणि लाईट गेल्यामुळे सगळीकडे तुम्हाला अंधार दिसतो. आज 9 वाजेपासूनच लाईट गेली सकाळची. आणि मला कपडे सुकायचा प्रॉब्लेम असतो म्हणून मी इथे दोरी बांधलेल्या आहेत, घरातच सुकवते. आणि लाईट गेल्यामुळे सगळं अंधार लागते म्हणून मी असे पडदे सगळे बाजूला करून ठेवले, कारण घरामध्ये अंधार लागेल तर आपल्याला पण बरं नाही वाटत नाही का, उजेड पाहिजे. आणि बाहेर इतका पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता अशा पावसामध्ये. आणि आता दुपारचे वाजले आहेत 1:21 झालेले आहे. 3 वाजेपर्यंत लाईट येईल म्हणाले रुद्रांशचे पप्पा. आणि ते नारळाचे झाडं आहेत ना, ते आमचे आहेत, गावी जाऊन लावायचं आहे. आम्ही आताच गेलो असतो, शनिवार रविवार सोमवार सुट्टी होती. पण काय अशा पावसामध्ये तर आपण जाऊच नाही शकत ना, एकतर लांब आहे, लांबचा बाईकचा प्रवास. मागेच गेलो आम्ही पावसामध्ये कसं तरी. आणि इकडे बघा रविवारची सुट्टी आहे आणि लाईट पण नाही आहे. मग आता काय करायचं, लाईट असली असती तर टी व्ही तरी बघता आला असता, पण नाही. आज असं वातावरण आहे म्हणून